परळी तालुक्यातील मोहा येथील पाहिले तर एका युवकाने आपल्या वयपासून आत्महत्या केली होती. चंद्रहार त्याचं नाव असं होतं आणि त्यांनी एक आत्महत्या केली होती. त्याने तेव्हा ते परळी तालुक्यात अत्यंत लहान दिलेलं आहे. आणि नेमकं कशामुळे त्यानं आत्महत्या केली, काय झालं माझ्यासोबत त्यांचे वडील येतं, आपण त्यांच्याशी बोललो होतो. तर काय सांगाल कशामुळे त्यानं आत्महत्या केली? त्याची आत्महत्या आम्हाला कळलं नाही. त्याला मारहाण झालेली होती बुधवारी मारहाण झाल्यामुळं त्याला सहन न झाल्यामुळे त्यानं गुरुवारी आत्महत्या केली. कुणा मारहाण, कुठल्या मारहाण केली मग त्याला? इथल्या मारहाण इथली एक लेडीज दीपाली बबन पोटभरे, इतर 2 जण आहेत. कशामुळे मारहाण केली? ते मारहाण कशामुळे गेली त्यांना आम्हाला सांगितलं नाही. त्याला मारहाण केल्यामुळे आमचा अमोल घागरमाळे त्याने घरी आम्हाला सांगितले की बबनला मारले 3 जणांना. तुम्ही FIR नमूद केलं आहे किंवा त्याचा अपमान न सहन केल्यानंतर आत्महत्या केली त्यानं? होय. तुमची त्यांची काही दुश्मनी आहे काय? दुश्मनी काहीच नाही. दुश्मनी ना अशी कधीच दुश्मनी नाही आमची, कोणासोबतच दुश्मनी नाही. काय करायचं तुमचा मुलगा, किती शिकलेला होता, काय करायचं दुकानामध्ये? डिझेल मेकॅनिक त्याचा डिप्लोमा झाला होता त्या साताऱ्याला. तो फार हुशार होता. त्याला हे अपमान सहन न झाल्यामुळे त्यानं हे पुढचं पाऊल घेतलंय. आमची एवढी मागणी आहे की त्याला कठोर कारवाई, आरोपीला कठोर कारवाई होय त्याची किंवा अटक करावी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, पण अजून ताब्यात घेतलेलं नाही. अजून बी आरोपी ताब्यात नाही. शुक्रवारी गुन्हा दाखल झाला त्याच्यावर. FIR आमच्याकडे कॉपी दिली आहे, तरी त्याच्यावर अजून गुन्हा दाखल नाही, काही नाही, किंवा आरोपीला अटक केलेलं नाही. आपण पाहू शकतो त्याची आई सोबत माझ्यासोबत आहे. ते काय सांगाल, काय तुमची मागणी? काय त्यांना सजाच व्हायला पाहिजे. काय मला काय तेवढं बोला येत नाही, काय नाही. मी कशामुळे मारहाण केलं तुमच्या मुलाला? बरं, काय सांगितलंच नाही, काय माहितीच नाही. त्याचं कधी बोलणं झालं होतं तुमचं? त्याचं कधी बोलणं झालं होतं? काय नाही, असाच यायचा, बसायचा, बोलायचा, हसायचा. मग त्यानं काही सांगितलंच नाही. सांगितलं असतं तर काहीतरी कळालं असतं ना. काहीतरी त्याच्याच पोटामध्ये त्यांना सांगूनच दाखवलं नाही. त्याचं दुःख त्याच्याच पोटात राहिलं. त्यानं आम्हाला सांगितलं नाही, काय नाही. आता काय तुमची सरकारला काय मागणी असतात? काय मागणी, त्यांना सजाच व्हायला पाहिजे. शिक्षा कोणची तरी जन्मठेप तरी नसतं. हां, जे आरोपी आहेत ते शिक्षाच झाली पाहिजे. ते आमच्या समोर हिंडत येते, आम्हाला कसं वाटत असेल? आमच्या समोर हटकून मिरवत येत, हे होते, आम्हाला बघत येत, आम्हाला कसं वाटत असेल? त्यांना शिक्षा झाली तर आम्हाला बरं वाटेल ना. एक तर आमचं लेकरू गेलं. ते आरोपी इथं दिसू नाहीत आमच्या समोर. काय सांगाल? काही नाही, आमचा मुलगा गेलेला आहे. ते आरोप्याला सजा झालीच पाहिजे. का झाली नाही पाहिजे म्हणजे आमचं नवतरण मुलगा गेलाय ना. मग का आमच्या समोर, आमच्या घराच्या समोर फिरणं हे जमतंय का आमच्या देखत? अजाबात आमच्या देखत आमच्या समोर घराच्या गेले नाहीत पाहिजे. तर आमचं लेकरू गेलंय ना, जसं त्यांचं आमचं गेलंय तसं त्यांचं बी आम्ही मारणार आहे. तर हे होते शिंदे कुटुंबियाचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तात्काळ पोलिसांनी अशा ताब्यात घेण्यात यावं अशी मागणी की कुटुंबाने करण्यात आलेली आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी म्हणजे TV9 मोहा, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.